अरे तो काय दादा आला. चल लडका. दादा शांत बसा. मस्करी चालू आहे का इकडे? माझा मुलगा तिथे चिखलात पडलाय, चिखलाने माखलाय तो, आणि तुम्ही हसताय त्याच्यावर. आणि तुम्ही काय सगळे बघत बसले? जा पटकन पाणी आणा. सगळ्या चिखलाने माखलाय तो. गजा टिश्यू आण, चल झालं. तुला लागलं नाही ना कुठे? मुळात ही गाडी इथे आणली कोणी? ती मीच आणली, पण मी खरंच सांगते, मी मुद्दामून नाही केलं. शट अप. एक सेकंड, ती तूच आहेस ना जिने माझा रस्ता अडवला होता? तुमचा रस्ता? हा, ते मी पोरांना घेऊन येते. Get out! ही फालतू गोष्ट माझ्या कंपनीत आणण्याची हिम्मत कशी केलीस तू? मुळात तू इथे काय करतेस? कोण आहेस तू? मी ते लीगल डिपार्टमेंटला इंटर्न म्हणून काम करते. हो का? सो नाउ यू आर फायर्ड. जस्ट लीव फ्रॉम हियर. असं कसं? तुम्ही मला कामावरून काढू शकत नाही असं. ए मुली, कोणाशी बोलतेस याची अक्कल आहे का तुला? एक तर माझ्या मुलाच्या अंगावर तू मुद्दाम गाडी घातलीस, आणि आता ही जी नाटकं चालू आहेत तुझी. मी का करेन असं? मी का मुद्दाम गाडी? माझं त्यांच्याशी काय भांडण आहे? आज आबासाहेब इंद्राची सगळ्यांची ओळख करून देणार होते, आणि आता काय ओळख राहिली त्याची? चिखलात पडलेला माणूस. हा नाही, बोल ना, काय उत्तर आहे तुझ्याकडे? काय एक्सप्लेनेशन आहे का? अहो, माझं खरंच चुकलं. मी मनापासून सॉरी म्हणते. मी खरंच मुद्दाम नाही केलं. हवं तर मी तुमचे हात जोडून माफी मागते. ए हॅलो, शट युअर माउथ and just get out from here. नको मला तुझी माफी. ती तुझी खटारा गाडी घे आणि आत्ताच्या आत्ता निघ इथून. साहेब साहेब साहेब, ओ माफ करा, माझ्या मुलीकडनं चुकून झालं साहेब. एवढी वेळ माफ करा साहेब. अबाय साहेब, और राणीने ठरवून नाही केलंय. म्हणून काय झालं? आज इंद्राचा सगळ्यांसमोर इन्सल्ट झालाय. अरे पण दादा, ती सांगते ना, तिने मुद्दाम नाही केलं. तिथे एकदा ऐकून तर घेऊया आपण. हा, कोणाचं काही ऐकायची गरज नाहीये. ही कंपनी माझी आहे आणि इथे सगळे माझं ऐकणार. ही मुलगी मला परत या कंपनीत दिसली नाही पाहिजे. सिक्युरिटी गार्ड्स कुठे आहेत सगळे? आत्ताच्या आत्ता या मुलीला आणि हिच्या बापाला इथून धक्के मारून बाहेर काढा. एक मिनिट सर, धक्के मारून बाहेर काढण्यासारखं मी काहीच केलेलं नाही. मी मान्य करते की माझं चुकलं, आणि त्यासाठी मी माफी पण मागते. सिक्युरिटी आणि गार्ड बोलण्याची काही बी गरज नाही. एक्झॅक्टली दादा. अरे ती सांगते ना रे, आणि तिने माफी पण मागितली ना. जस्ट लिव्ह इट. हे बघ, तू जा, फ्रेश हो, हे सगळं क्लीन कर, आपण पूजेला जाऊया. नाही, ही मुलगी इथे असेपर्यंत कुठलाही उत्सव साजरा होणार नाही.
कोण आहे? कामगारांचा युनियन लीडर कोण आहे? साहेब मी कामगारांना हवं असेल की आजचा उत्सव नीट पार पाडावा, तर पुढच्या 1 मिनिटात ही पावट मुलगी आणि हिचा बाप इथून निघून गेलेले हवेत मला. अँड दॅट इज माय फायनल डिसिजन. बाळा ऐकणार आहे, अरे उत्सवाला कशाला नाट लावायचा? मी काय म्हणते, एवढा उत्सव होऊ दे, मग आपण बघू ना काय करायचं ते. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे? काय म्हणतोय मी? हो ए राणी, अगं ऐकलं ना साहेब काय म्हणतायत? अगं तू कशाला राडा घेऊन कंपनीत आली? झाला ना राडा, तू एक काम कर, तू जा इथनं, बघू नंतर काय करायचं ते. सांगा ना तिला घेऊन जाणं पटकन. चल आपल्या घरी. बुवा, रामनवमीचा उत्सव साजरा करून निघालो असतो की. तू आणि तुझा बाप इथून बाहेर कसे जात नाही ना तेच बघतो मी. नाही हा सर, माझं चुकलं आणि त्यासाठी मी 100 वेळा माफी पण मागितली. पण माझ्या वडिलांचा जर अपमान होत असेल तर ते मी सहन करणार नाही. कसली उद्धट मुलगी आहेस? काय बोलतेस? तुला तुझं तरी कळतंय का? ह्या कंपनीचे मालक आहोत आम्ही, आणि तू ह्या कंपनीत काम करणारी एक वर्कर आहेस. नाही मॅडम, जो माणूस कामगारांना कमी लेखत असेल तो कधीच मालक असू शकत नाही. ऐक ना, तुझं फालतू भाषण ऐकण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये, आणि तू इथून जात कशी नाहीस ना ते बघतोच मी. ही मुलगी इथे असेपर्यंत कुठलाही उत्सव साजरा होणार नाही. जाते मी सर. जर तुम्ही आमच्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हिरावून घेणार असाल तर नाही थांबणार आम्ही इथे. चला भाऊ. गोट्या, पूजेचं सामान मंदिरापाशी ठेवलंय. गजभाऊ, जोशात होऊ द्या पूजा. जाते मी. थांबा. हे सगळं काय काय चाललंय? हे इंद्राने या दोघांनाही जायला सांगितलंय. या मुलीमुळे आपला इंद्रा चिखलात पडला. नेमकं काय झालंय? राणीची काय चूक नाही. शिक्षा द्यायची असेल तर मला द्या. आबा, तुम्हाला तर माहिती नाना आपल्या कंपनीतले जुने वर्कर आहेत. ते दरवर्षी रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी करतात. पण आता अपघातात त्यांचा पाय गेला म्हणून ते ह्या वर्षी उत्सवात येऊ शकले नाही. त्यांचा ना लहान मुलगा आहे बबल्या. तो रामलीलेत लक्ष्मणाचं काम करतो. त्याची खूप इच्छा होती की नानांनी त्याला स्टेजवर बघावं, आणि मला पण त्याचं मन मोडायचं नव्हतं. म्हणून काहीतरी करून या हातगाडीवरून नानांना मी इथपर्यंत घेऊन आले. आम्ही नानांना खाली उतरवलं, आणि काय माहित कसं या उतारावरून गाडी सरकत पुढे गेली, आणि मग ती सरांना धडकली आणि सर पडले. आबा, माझं खरंच चुकलं. मी सॉरी पण म्हणाले सरांना. मी तुमची सुद्धा पुन्हा माफी मागते. परत असं होणार नाही. हो आबा, ती गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होती. आम्ही सगळ्यांनीच बघितलंय. आणि स्लोप असल्यामुळे ती गाडी कंट्रोल नाही झाली आणि नेमका दादा मध्ये आला. आबा, खरंच तिची काहीच चुकी नाहीये. खरं तर आमचं चुकलं नाना. आजपर्यंत दरवर्षी रामनवमीला तू सगळं किती मोठ्या उत्साहानं करतोस पाहिलंय आम्ही. स्वतःच्या खांद्यावर कार्यक्रमाची जबाबदारी घेतोस, आणि त्याचा आम्हाला विसर पडला. तुला अपघात झाला म्हणून काय झालं? तुला इथे घेऊन येणं ही आमची जबाबदारी होती. विक्रांत, ही तुझी जबाबदारी होती.
पण दुर्दैवानं आम्ही आमची जबाबदारी पार नाही पडू शकलो. जमल्यास आम्हाला माफ कर. आबा हो, काय करताय हे? हात नका जोडू, पाप लागल मला. तुम्ही आमचं देव हाय. खरं त्यात राणीची चूक नाही, तशी तुमची पण चूक नाही. चूक कशी नाही? राणीची चूक आहे. ती या कंपनीमध्ये इंटर्न म्हणून लागल्यापासून आम्ही तिला पाहतोय. सतत इतरांच्या मदतीसाठी धडपडत असते. राम मूर्तीत नाही तर इतरांच्या सेवेत हे ती तिच्या वागण्यातून दाखवून देते. सगळ्या उत्सवात कामगारांचे प्रश्न सोडवण्यात कायम पुढे असते. पण राणी हे सगळं करताना आजूबाजूचं पण भान ठेवत जा आणि स्वतःकडेही लक्ष दे जरा. आत्ता माफ करतोय, पण यापुढे काळजी घे. असा वेंदळेपणा करू नकोस. हो आबा. चला उत्सवाला सुरुवात करा. अहो आबासाहेब, ह्या मुलीमुळे आपला इंद्रा चिखलात पडलाय आणि तिला शिक्षा नाही द्यायची. शिक्षा ही गुन्ह्याला होते, चुकीला नाही. आणि हिने चूक मान्य केली, माफी मागितली, त्यामुळे हा विषय इथेच संपला. नवजीत जा, जरा कपडे बदलून ये. आणि नाना आपल्या कंपनीतला जुना कामगार आहे. आजची आरती पण त्याच्या हस्ते करूया. इंद्रजितने कुर्ता घालावा ही माझी इच्छा अशी पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं. अरे गाड्या सोडणं, बाजूला हो ना, मला उशीर होतोय. जो माणूस कामगारांना कमी लेखत असेल तो कधीच मालक असतो. इंद्रा, इंद्रा दार उघड. अरे कसला आवाज आला? सगळं ठीक आहे ना? आई फॉर गॉड सेक मला थोड्या वेळासाठी एकटं राहू दे. खाली सगळे थांबलेत आरतीसाठी. आई मला नाहीये त्यात इंटरेस्ट. इंद्रा, असं कसं करून चालेल? अरे त्या मूर्ख मुलीचा राग तू देवावर का काढतोयस? हे बघ, तिचं काय करायचं ना ते आपण नंतर बघूयात. हे बघ इंद्रा, तुला माझी शपथ आहे हा. दरवाजा उघड. हे काय केलंस तू? बोलली तुझ्या हाताला काही लागलं नाही ना? बघू मला. आई आई आई, फक्त तू सांगतेस म्हणून मी येतोय. अदरवाईज मी त्या मुलीला. बरं, त्या मुलीमुळे तुझा मूड गेलाय कळतंय मला, आणि तिचं काय करायचं ना ते आपण नंतर ठरवूया. पण हे बघ, यापुढे आता सगळं तुझ्या मनाचं होईल. पण आत्ता आपण खाली आरतीला जाऊया. सगळेजण वाट पाहत. हा, हे बघ, तुझ्यासाठी कुर्ता पण घेऊन आली. तू जाऊन चेंज कर, मी वाट पाहते इथेच. तर भाऊ, आरतीचं ताट तयार आहे. आबासाहेब, आरतीची तयारी झाली. आरती करून घेऊयात का आपण? इंद्रजित आणि मालतीला येऊ दे. मला नाही वाटत इंद्रा भाऊजी इथे येतील म्हणून. निदान ही मुलगी इथे असेपर्यंत तरी. रमीला, थांबा. तो विषय संपलाय, उगाच वाढवू नका. मी एक काम करतो, मी इंद्राला कन्व्हिन्स करून घेऊन येतो. हा, त्याची काही गरज नाहीये. इंद्रा आलाय. छान दिसतोयस.
चला आता आरती सुरू करूया. ना या मान तुमचा आहे. आरती तर आज इंद्राच्या हस्ते होणार होती ना. आता आबांचीच इच्छा नसेल की इंद्राच्या हस्ते आरती व्हावी तर बोला प्रभू श्री रामचंद्र की जय. बोला प्रभू श्री रामचंद्र की जय. जय सीताराम. जय सीताराम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. राम नाम हे सदा सुखाचे. राम नाम हे सदा सुखाचे. निधान जाणा परमेशाचे. निधान जाणा परमेशाचे. राणीसारखे लोक हवे त्या महाडिक इंडस्ट्रीला जे माणसांचं महत्व जाणतात. पतित पावन अवघे नाम. पतित पावन अवघे. या मुलीला या कंपनीतून बाहेर काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही. इंद्रा आरतीला ये. राम श्री राम जय राम जय जय राम. 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 बोला प्रभू श्री रामचंद्र की जय. जय सीताराम. जय सीताराम. आई मी निघतो. थांबा, सगळ्यांनी थांबायचंय. आपल्या वस्तीतल्या कामगारांच्या लहान मुलांनी रामलीला बसवली. ती आपण सगळ्यांनी बघावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. आरतीसाठी आलो होतो, झाली आरती. आता मला इथे माझा व्हॅल्युएबल टाइम वेस्ट नाही करायचा आहे. निघतो मी. इंद्रा थांब. राणी म्हणजे नाटक बसवलेत रामलीलेचं सुरू करा. आणि मग रावणाचा पराभव करण्यासाठी वानर सेनेनं प्रभू श्रीरामांची मदत केली. प्रभू श्रीरामांनी सगळ्यांना एकत्र केलं, माणसं जोडली, म्हणून त्यांना रावणाशी युद्ध करायला सगळ्यांची मदत झाली. आणि मग वाईटावर सत्याचा विजय झाला. रावणाचा वध झाला आणि प्रभू श्रीरामांचा विजय झाला. राजा जर प्रजेला समजून घेणारा, सामावून घेणारा, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा असेल ना, तर त्याचा कधीच पराभव होत नाही. हेच आपल्याला रामायण सांगतं. तर बोला प्रभू श्री रामचंद्र की जय. प्रभू श्री रामचंद्र की जय. प्रभू श्री रामचंद्र की जय. आणि तुझं हे नाटक खूपच आवडलं मला, फारच छान. आणि या लहान मुलांनी सुद्धा छान कामं केलेत. या लहान मुलांना या वयामध्ये आपले देव म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय हे तू शिकवलंसच. आम्हा मोठ्यानाही एकता म्हणजे काय, एकजूट म्हणजे काय हे सांगितलंस. कारण मुळात आपल्या कंपनीचा पायाच एकता आणि एकजूट आहे.
या आपल्या कंपनीमध्ये कोणीही मालक नाही, कोणीही कामगार नाही, सगळे एक समान आहेत. म्हणून तर इतकी वर्ष आपली कंपनी जोरदार सुरू आहे आणि ती अशीच चालू राहील याची मला खात्री आहे. आणि फार छान नाटक बसवत असतो. अगं असू दे असू दे. राणीसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 मी धरून 9 अजून एक कुठे? काय भारी नाटक केलंय तुम्ही. अरे मला तर वाटलं माझी इज्जत काढताय का काय, पण तुम्ही तर माझी इज्जत वाढवली है ना. तर आता याच्या बदल्यात तुम्हा सगळ्यांना माझ्याकडनं बक्षीस. काय बक्षीस? तुम्हा सगळ्यांना विमानानं वस्तीवर घेऊन जाणार. पण कुठे विमान? ते काय आपलं परिवार विमान याच्याने नेणार तुम्हाला वस्तीवर. हा चला चल गोट्या. चल. ही पावट मुलगी आणि हिचा बाप इथून निघून गेलेले हवेत मला. हे मनुष्या, जर तू आम्हाला हसून दाखवलं नाहीस तर तुला आमच्याशी युद्ध करावं लागेल. बोल मनुष्या, तू आमच्याशी युद्ध करणार की आम्हाला हसून दाखवणार? अरे तुमच्या बरोबर युद्ध करणं मला नाही परवडायचं, त्याच्यापेक्षा मी हसणारच. तर या युद्धामध्ये दोन्ही पार्टींचा विजय झालेला आहे. आपलं काम झालं. बुवा नका ना इंद्रजित सरांचं बोलणं मनाला लावून घेऊ. आता जे झालं ते आपल्या हातात होतं का? म्हणजे आपल्या हातात नाहीये त्याचं टेन्शन कशाला घ्यायचं. आणि तरी बी टेन्शन येत असेल तर काय करायचं? कशी? चला आम्ही चाललो आमच्या विमानानं वस्तीवर. तुम्ही लवकर या घरी. चला येतो. दादा, दादा, अरे दादा, अरे तू इकडे आहेस. मी तुला कधीपासून शोधतीये. हे बघ तुला एक सॉलिड गोष्ट दाखवायची. हे बघ ना दादू, हे बघ तुझे किती भारी फोटो आलेत. हे बघ किती हँडसम दिसतोयस तू. चिकू मी एक्सरसाइज करतोय, मला डिस्टर्ब करू नकोस. दादा काय रे, तू इतक्या वर्षांनी इतक्या लांबून आलायस, बहिणीशी छान गप्पा माराव्यात, पण नाही, तुला एक्सरसाइजचं पडलंय. तुला सांगितलं ना चिकू, मला डिस्टर्ब नको करूस. एक सेकंड दादा, जे काय फॅक्टरीत घडलं तो अजून त्याचाच विचार करतोयस? आता मला कळलं, माझ्या दादाला राग आला ना की तू जास्त एक्सरसाइज करतो. ब्रो जस्ट लिव्ह इट ना. हे बघ सगळं सोडून दे, जे झालं ते झालं. आपण ना चांगल्या मोमेंट्स लक्षात ठेवायचं. एक मिनिट. कुठल्या चांगल्या मोमेंट्स? चिखलात पडलो मी, कामगार हसले माझ्यावर, त्यांचा हसण्याचा आवाज अजूनही माझ्या कानात घुमतोय. इरिटेट होतोय मला. आणि हे सगळं कोणामुळे? त्या बंडक मुलीमुळे. ब्रो प्लीज यार, परत तेच. हे बघ त्या राणीने ह्या सगळ्या गोष्टी मुद्दाम नाही केल्या. त्या अरे तिने त्या माणसाला चिकू जस्ट डिफेंडर. मला कळतच नाही काय झालंय सगळ्यांना. सगळे का त्या मुलीला डिफेंड करताय यार? परत जर कोणी तिची बाजू घेतली ना तर आय स्वेअर मी. ओके ओके सॉरी सॉरी. हे बघ तू असा अँग्री बर्ड सारखं फुट आता फुटू नको. सगळ्या गोष्टी विसर. दादू इकडे बघ ना, तू किती हँडसम दिसतोय. तुला एक गोष्ट सांगू का? तुझे हे फोटो जर मी सोशल मीडियावर पोस्ट केले ना तर माझ्या फिमेल फ्रेंड त्याच भारी भारी कमेंट्स येतील ना. तुला काय सांगू, कोणत्या वाला टाकू? दादू यू नो ना. हे बघ तुझा हा असा चिडलेला फेस ना मला अजिबात नाही आवडत. स्माइल कर ना.
अरे सोड ना त्या मुलीचा विषय प्लीज. नाही सोडणार मी तिचा विषय. मुळात फक्त मला त्या मुलीचा राग नाहीये चिकू, मला आपल्या कंपनीतली सिस्टमच पटत नाहीये. अगं डिसिप्लिन नावाची गोष्टच नाहीये. ती मुलगी ती खटारा गाडी घेऊन आपल्या कंपनीत, तिला एंट्रीच कशी मिळाली? सिक्युरिटी गार्ड्स काय करत असतात? आबांनी त्या मॅनरलेस मुलीला इंटर्नशिप देऊन ठेवली आहे. यु नो व्हॉट चिकू, तू बघ, ज्या दिवशी हे सगळं माझ्या हातात येईल ना, तेव्हा सर्वात पहिले मी फॅक्टरीतनं त्या मुलीला हाकलून देणार आहे. नकोय मला ती मुलगी माझ्या डोळ्यासमोर. आय जस्ट हेट दॅट गर्ल. ऐक, काय गरज होती त्या नानाला हातगाडीवरनं कंपनीत न्यायची? काय गरज होती तुला? हा, नसता गेला देवाला तो, तर तुझ्या काही घरावर दरोडा पडायचा होता बाई. हे बघ राणे, ऐक, बस बस बस, खाली बस, सावकाश. बोला आता. काय बोलू? त्याला नसतं नेलं देवाला तर तुझ्या काही घरावर दरोडा पडायचा होता बाई. आई तसं नाही ग. अगं आता मी काय भिटाणाशी बोलती वे? आज कुठे निघालीस? बरं बोल, काय बोलू? हा, एक तर तो घरात बसलेलाच आहे, पण आज तुला काय झालं असतं? माझी हातपाय मोडला असतं, लुळी पांगळी झाली असते तर कुणी लगीन केलं असतं तुझ्याशी? सांग की. ऐक अगं, अगं जरा व्हायचा आमचा तरी विचार कर की. माझी हालत तुला दिसना झाली आहे वै ग. आधीच माझ्या दवाखान्यावर खर्च करून तुझा बाप घायला आला या, तर तुला बी आज काय झालं असतं तर रस्त्यावर आलो असतो आपण, घरदारी काय लागला असतं, कुठं आणला असता पैसा? राणे इकडे. अगं ही डोळं मिटायच्या आधी एकदा तुझं लगीन बघू दे बाया मला, तुझी मी मारायला मोकळी. आई आता परत लग्नाचा विषय कशाला? वाटलं हेच बोलणार तू, आणि नेहमी अशी बोलत असतीस. तुला काय घरात ठेवून घेऊ वय मी? आधीच माझा हात पाय चालायचं बंद झालं तर तुझं हे असलं उद्योग बघून ना माझं डोकं पण चालायचं बंद होतंय तुझ्या पुढं. आणि तुझ्या अशा वरडण्याने माझं कान चालायचं बंद झालं तर काय करायचं? हा, म्हणजे आता तुला काही बोलायचं पण नाही म्या, हाय का नाही? तू काय करशील ते करून द्यायचं, असंच म्हणणं आहे ना तुझं? नाही गाई, तसं काही नाही. तू भाडं काढायचं म्हणजे काढायचं, समजलं काय? देते की अक्का. काय देते देते लावलेस का? कमला का? राणे, अगं कमला का आली ना, आपल्याला पण येणार भाडं मागायला. ती घरात तर पैसाच नाहीत. अगं यांनी 2,000 दिलेत ग. आता ग राणे, आपलं पण सामान घराच्या बाहेर फेकायचे नाही ना होती. असं कसं टाकल? मी आहे नाही, तू थांब. भाडं काढायचं तरच इथं राहायचं, समजलं काय? अहो देते की अक्का, थांबा. काय देते देते म्हणतेस ग? कधी द्यायचं भाडं? अहो 4 दिवस थांबा. ए, मी काय धर्मशाळा उघडल्या काय तुम्हा सगळ्यांनी पोचायला? आजच्या आज भाडं द्यायचं, आणि जर भाडं दिलं नाही तर समद्यांचं सामान